ओम श्री कुलस्वामिनी नमः। श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, मला बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केलेली होती की ताई, मासिक नवरात्रीमध्ये मासिक पाळी आली तर याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा। त्यानुसार आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर या मासिक पाळीमध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, त्याचप्रमाणे आपण दुर्गा सप्तशतीचा पठण करावेत की नाही करावे, उपवास पकडावेत की नाही पकडावेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच मासिक पाळीचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नवरात्रीचे 9 दिवस सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले जातात। नवरात्र सर्वोत्तर आणि सर्वश्रेष्ठ कालावधी मानला गेलेला आहे। यामध्ये जर 9 दिवसामध्ये महिलांची मासिक पाळी आली तर मोठा प्रश्न पडलेला असतो, त्यावर काय करावे असा देखील प्रश्न पडतो की उपवास करावा की नाही करावा, असे भरपूर असे प्रश्न महिलांना पडलेले असतात। तर नवरात्रीचे 9 दिवस हे खूप पवित्र मानले जातात। शक्ती स्वरूप देवीची पूजा अर्चा करायची असते। नवरात्र व्रत आचरण हे शक्यतो महिलांकडूनच केले जाते। जर आपण घरामध्ये घट बसवले असतील आणि अचानक जर आपल्याला मासिक पाळी आली तर मग काय करावं असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो। तर त्यावेळेस काय करायचं आहे, जर तुमच्या घरामध्ये तुमचे सासू सासरे असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही ही पूजा करून घ्यायची आहे। जर ते तुमच्या घरात नसतील, गावाला वगैरे असतील, तर तुम्ही ही पूजा तुमच्या पतीकडून करून घ्यायची आहे। म्हणजे विशेषतः घटाची पूजा, घटाला पाणी घालणं, कळशाची पूजा, ही संपूर्ण पूजा तुम्हाला तुमच्या पतीकडून करून घ्यायची आहे। परंतु तुम्ही पूर्ण घरामध्ये गोमूत्र हे शिंपडायचं आहे। त्याचप्रमाणे जो नैवेद्य असेल तर तो नैवेद्य तुम्हाला कसा दाखवायचा, कारण तुम्हाला जर अडचण आलेली आहे त्यामुळे हा नैवेद्य देखील तुम्ही तुमच्या सासूकडून करून घ्यायचा आहे। जर सासू नसेल तर तुम्ही मग बाजारातून विकत आणून हा नैवेद्य तुम्हाला घटांना दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे घरामध्ये जेव्हा आरती वगैरे होत असते तर त्यावेळेस देखील तुम्ही लांब उभे राहून आरती करायची आहे, परंतु जो प्रसाद देतील तर तो प्रसाद तुम्हाला घ्यायचा नाही आहे। त्याचप्रमाणे जी कोणी व्यक्ती आरती वगैरे करत असेल, देवाची पूजा करत असेल किंवा घटांची पूजा करत असेल तर त्यांनी प्रथम आपल्या अंगावरती थोडंसं गोमूत्र हे शिंपडून घ्यायचं आहे, कारण गोमूत्र हे खूप पवित्र आहे आणि ते कुठेही सहज मिळेल, कुठल्याही दुकानामध्ये गोमूत्र हे सहज मिळू शकते। त्याचप्रमाणे ज्या महिलेला मासिक पाळी आलेली आहे तर तिने दुर्गा सप्तशती याचं पठण मनातल्या मनात करून घेतलं तरी काही हरकत नाही, किंवा मनाभावाने तुम्ही देवीची मनामध्ये आराधना केली तरीही काही हरकत नाही, त्यामुळे देखील तुम्हाला लाभ होऊ शकतो। परंतु जो नैवेद्य आहे त्याला देखील तुम्ही बनवायचं नाही आहे। त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर जुन्या काळातील समजुती बनवल्या जात होत्या, त्यामागे काही वैज्ञानिक तथ्य होते, पण ती वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजावून सांगण्याचाही प्रयत्न झाला नाही। त्यामुळे या श्रद्धेचे अंधश्रद्धा आणि कुप्रथा यामध्ये रूपांतर झाले। प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नसे, याशिवाय मोठे विधी केले गेले ज्यामध्ये बराच वेळ आणि शक्ती खर्च केली गेली। नामस्मरण अत्यंत पवित्रतेने केले। मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनला बदलामुळे खूप वेदना आणि थकवा जाणवते। अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणे शक्य नव्हते, त्यामुळे कदाचित या काळात पूजा करण्याची मनाई केली जात असे, असे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे। त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये असेही स्पष्ट आहे की मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने त्या दिवसात कोणत्याही मंदिरात प्रवेश करू नये, पूजा करू नये, कोणत्याही मूर्तीला स्पर्श करू नये इत्यादी कारणे देखील आहेत, कारण त्यावेळेस स्त्री ही अपवित्र असते, त्यामुळे देखील स्त्रीला असे नियम हे पाळायला हवेत। त्याचप्रमाणे असाही प्रश्न उभा राहतो की ज्या स्त्रीला मासिक पाळी आली असेल तर तिने उपवास पकडायचे की नाही। तर ज्या स्त्रीला मासिक धर्म आलेला असेल तर तिने जे 9 दिवसाचे उपवास आहेत तर ते पूर्ण उपवास तिने करायचे आहेत। तसेच कोणतेही उपवास मानसिकरित्या करता येतो, त्यावर कोणतेही बंधन नाही। जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करू नका, 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात। या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये। या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये। जर महिला 5व्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजन आणि हवन करू नये। या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून केले जाऊ शकते। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या महिलेला मासिक पाळी येते तर तिने 4 दिवस पूर्ण नियम हे पाळायचेच आहेत आणि 5व्या दिवशी तिने केस वगैरे
वगैरे धुवून मग तिने पूजा केली तरी काही हरकत नाही, परंतु त्यावेळेस पूर्ण घरामध्ये गोमूत्र हे शिंपडायचं आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।